हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? मी पूनम तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चला, आज आम्ही निघालोय बाहेर. हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की कुठेतरी बाहेर दौरा आहे. हा आमचा आज अचानक ठरलेला प्लॅन होता. दिवसभर काही ठरलं नव्हतं किंवा आदल्या दिवशीही नाही. अचानक ठरलं आणि आम्ही निघालो बाहेर. जाता जाता हे मंदिर दिसलं, म्हटलं तुम्हाला दाखवावं. हे मंदिर आहे महादेवाचं. मस्त वाटतंय ना मंदिर. घरातलं संपूर्ण सगळं आवरलं आणि त्यानंतर मी, माझी बहीण, दाजी, मिस्टर आणि बाळ निघालेलो. आता 1-2च मिनटात तुम्हाला समजेल आम्ही कुठे जाणार आहे किंवा आमचा प्लॅन काय आहे. थोडासा चेंज म्हणून आज म्हटलं बाहेर जायचं. त्या ठिकाणी जाऊन दिवसही खूप झालेले आणि बाळालाही नेलं नव्हतं. त्यामुळं म्हटलं आज अचानक ठरलंय तर जाऊन यावं आणि तुम्हालाही दाखवावं. तर चला, थोड्याच वेळात आपण तिथं पोहोचणार आहोत. तुम्हीही पहा, आम्हीही पाहतो आणि तुम्हीही दर्शन घ्या, आम्हीही घेतो. तर मे बी ठराविक जणांना चाहू लागलीच असेल किंवा आयडिया आली असेल की आम्ही कुठे गेलोय. तर आम्ही गेलोय आमचं कुलदैवत ज्योतिबा. तसंच म्हटलं तुम्हालाही दर्शन घडवावं. आणि हे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तर यांचंही दर्शन घ्या. मी तसं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. ज्योतिबाला जर दिवसा गेलं तर मोठ्या प्रमाणात खूप गर्दी असते. मुखदर्शन घेऊन यावं लागतं. बाळ असल्यामुळे तर दिवसा जाणं खूपच अवघड होतं. त्यामुळे संध्याकाळी म्हटलं गर्दीही कमी असते आणि आपल्याला दर्शनही व्यवस्थित घेता येतं. मग अशा प्रकारे निघालो, पण थंडीही तशी खूप होती त्या दिवशी. इथं मुलांची ट्रिप आलेली. अशा प्रकारे आमचं दर्शन तर खूप मस्त झालं, कारण गर्दी कमी असल्यामुळे दर्शन मनाप्रमाणे झालं. देवाच्या पाया पडलो आणि नंतर बाहेर निघालो. हे पहा किती मस्त वाटतं हे वातावरण, हे दृश्य, आपल्या ज्योतिबा देवाचं मंदिर. तसंच बाळाला देवापाशी पायावरही घातलं, काही फोटोज काढले. त्यानंतर म्हटलं तुम्हाला आजूबाजूचं वातावरणही दाखवावं संध्याकाळी कसं आहे ते. लोकांची गर्दी खूप कमी होती. हे पहा कसं आहे वातावरण. आमच्याबरोबर तुमचंही दर्शन झालं असेल ना? आमचं दर्शनही खूप मस्त झालं. तुम्हीही दर्शन घ्या. नंतर गेलो आम्ही यमायला. यमायला गेल्याशिवाय ज्योतिबाचं दर्शन कंप्लीट होत नाही. मग ते दर्शन घेतलं. थंडी होती त्यामुळे चहा पिला आणि घरी येण्यासाठी निघालो. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्स.